नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असेल तर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, लाईक करा, कमेंट करा। कर्नाटकात ईव्हीएम बंद। कर्नाटकात निवडणूक प्रक्रियेत मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला आहे। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपर मतपत्रिका पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। हे विधेयक मार्च महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते। राज्यपालांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे। स्टार या निर्णयामुळे कर्नाटक हे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित करत पुन्हा मतपत्रिका पद्धतीकडे वळणारे एक महत्त्वाचे राज्य ठरले आहे। राज्य सरकारने या निर्णयाचे समर्थन करताना स्पष्ट केले की ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या आहेत। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया (ECI) कडून या शंकांचे समाधानकारक निराकरण झाले नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मतदारांचा गुप्त मतदानावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। दरम्यान विरोधी पक्ष भाजपने या निर्णयावर तीव्र टीका केली आहे। भाजपच्या मते हा निर्णय राज्याला अश्मयुगाकडे नेणारा असून तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या कर्नाटकासाठी हा मागासलेला निर्णय आहे। स्टार बंगळुरूसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे। या बदलामुळे निवडणूक प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।